देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी। संसार व्यसनी, संसार व्यसनी पडूने देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी। नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण पांडुरंग 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 पांडुरंग। नाम स्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा, वाउगाची भ्रम नको देवा, नको देवा, नको देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, मुखी राम नाम देवा, मुखी राम नाम, मुखी राम नाम देवा, मुखी राम नाम। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम, हाची माझा नेम, सिद्धीने सिद्धीने देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी। सुमनांची मालिका महाराजाला माहिती इच्छा आहे, त्याच्याकरता आपली जी 5 मिनिटे घेतली त्यामध्ये अपेक्षा आणि ती रचना आहे संस्कृतमध्ये, चांगली सोपं संस्कृत कळण्यासारख्या गीता आवडायचे शिक्षण महाराष्ट्रात। परभणी स्थित हा हरिभाऊ पुत्र विठ्ठल हा गोमलगावाला आज्ञापरिमाण सुभाषिताराम भावार्थ मराठी भाषायाम लिखितो। महाराजांचा माझा संपूर्ण बराच झाला, मराठीचं वाळंब्याचे व्याकरण महाराजासमोर विषय त्यांना वाचून दाखवलं आणि सुभाषिताचा अर्थ लिहावा मराठीत मला जास्त तरी मला आज्ञा केली म्हणून थोडा प्रयत्न केला। तिळी भूषणाने पुस्तकाने अत्रभवता दत्ताने कळत काही सुभाषितानी मार्मिकार्थ बोधाने उपदेशपराने शब्द महात्म्याच्या ठिकाणी अज्ञात मया लघु विमान कोशम अनुसत्य यथानुत्या आणि प्रदर्शितम। लघु विमान कोश मला संशोधन आहे, त्याचा आधार घेऊन मी बऱ्याचशा सुभाषितांचा अर्थ केला आणि मराठीमध्ये महाराजांच्या अर्थ केला। आज करतो यज्ञ करता
तथापि तत्र दोषः सन्ति एव अति अहं वन्दे क्षमस्व भवान् क्षुद्रार्थबोधकानि अस्थितानि सत्तेतानि तेतानि भवन्ति जे हलक्या दर्जाचे होते ती वाची सोडून दिले विठ्ठल महाराज हा वेदांत शास्त्रे निपुणः प्रवृष्ट व्यवहार निर्वाहक संस्कृत भाषा ज्ञानवती तेषु भवति सुभाषितेषु अभिरुचि अस्ति मया संस्कृत व्याकरण पाणिनी शिक्षाधिकारी न पठितानि काव्यादिशैव छात्राणां मार्गदर्शनार्थम् एतत् अल्पस्वल्पज्ञानं मया प्रयत्नेन प्राप्तं तव मम मूलं न गण्यम् येन प्रकारेण महाज्ञानाः सेवा कर्तुं योगः अहं प्राप्नुयाम् एतत् अहोभाग्यम् इति अहं मन्ये येषां वाङ्मयसेवा लेखनसेवा च महाराज चरणयुगले समर्पयामि अतीव नम्रभावेन इत्यलम् हे चंद्रप्राप्त झाल्यानंतर मी थोडं पद्यामध्ये त्यांची वंदना केलेली आहे. अधिका प्रक्रिया सर्वा ओमवार महाशया कर्णमंतो वेदिनाती किमनूनम अत्र दर्शते. महाराजांनी माझी कान काही मंत्र पुंसालीवर ठोकलेले नाही तरी पण अधिका प्रक्रिया सर्व त्यांच्याकडून वेदांताच्या सर्व प्रक्रिया मला अवगत झाल्या असं मी अभिमानाने म्हणतो. आणि त्यांनी कंत्रमत करणार कानामध्ये मंत्र देणं न भोगला असला तर हे जे ज्ञान दिलं ते ज्ञान त्याच्यापेक्षाही मोठं आहे असं मला वाटतं. त्याच्यात काही कमतरता नाही. वेदांत शिवरम लाभम मुख कमलात अस्य प्राप्नुया ईशा अत्यंत कमलाभम गुरुमंता त्रिकोवा. हे वेदांताची तत्व जे त्यांच्याकडून मला कळाले हे कळणं म्हणजे गुरुनं कानात ठोकलेल्या मंत्रापेक्षाही अतिश्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. सूक्ष्माती सूक्ष्मर्मानी प्रवेशे विवेचने शत्रुवरणी कल्पना तीव्रता महाराजांचं उच्चत्व किती आहे बुद्धीचं आणि आध्यात्मिकाचं तर सूक्ष्म अति सूक्ष्म वेदांत पुष्कळ सांगतात परंतु वेदांतात सूक्ष्मात सूक्ष्म उठण्याची जी काही पात्रता आहे ती महाराजांच्या ठिकाणी आहे. आणि अनेक अवघडाचे प्रवेश आणि सुलभ सांगितले शिकून दिले आणि वैव आणि कल्पना मात्र तीव्रते दृष्टांत त्याचे असा असतात की व्यवहारामध्ये अगदी आपल्या हरण्याला धुळ्या द्यायच्या असतात. गुरुभक्ती कसा श्रद्धा संप्रदायाची नशिते हे आपल्या प्रवचनामध्ये काय दाखवतात गुरुची भक्ती दाखवतात आणि संप्रदायाला सोडून कधीही बोलत नाही आणि नेहमी त्याचं दर्शन करून लोकांना स्वागत करतात. येतं गुरुदेव जिथे महत्वाचं असे होते ते स्वतः म्हणतात की हे माझं काहीच नाही हे सर्व गुरुच आहे अशा रीतीने ते गुरुची सेवा करतात. प्रभावती नगरियांतून नित्य ज्ञान कर्तृ भवे या प्रभावती क्षेत्रामध्ये महाराजांकडून नित्यच ज्ञानाचं सत्र ज्ञानाचं यज्ञ चाललेलं असतं. जीवन ध्येय सदा येतो वेदांत पाठवतो आणि त्यांचं जीवनाचं ध्येय आहे की लोकांना वेदांताचं पठण पाठन करावं वेदांत शिकवावं. भक्ती ज्ञानादी अंगाने यथा शास्त्र विवेचने भक्ती ज्ञान कर्म इत्यादी सर्व सांगांच्या हे आपल्या प्रवचनामधून यथासांग विचार मांडतात. यथाशास्त्र विवेचना कर्तव्य अस्थिर वक्तृत्व आश्रित अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारचे विठ्ठल महाराज यांच्याबद्दल कर्तृत्व अखिलम तस्य श्री विठ्ठलाय नमो नमः. श्री विठ्ठलाय नमो नमः. श्री पंढरीनाथ महाराज विठ्ठलाय नमो नमः. तो देहसंवेदनी असे परी चैतन्यासारखा दिसे पाहता परब्रह्माचे कसे तो खाडू आला. परमार्थामध्ये प्रथम काय करावं मधी काय करावं आणि शेवट कसा व्हावा या
तीन गोष्टीचं जर चिंतन माणसाने जर केलं तर परमार्थात प्रायः चूक त्याच्या हातातून घडत नाही. जसं शाळेमध्ये लेकराला घालताना शाळेत केव्हा जावं हे लेकराला कळत नाही. शाळेत घातल्याशिवाय पर्याय नाही, तरीही पण त्याला काय करावं हे त्या लेकराला कळत नाही. त्या लेकराला शाळेत जाण्यासारखं योग्य बनवायची ती त्याची आई. ज्या वेळेला तो योग्य शाळेत जाण्याकरता लेकरू जर बनलं तर त्यावेळेला ती अनेक उपचार करून त्याला शाळेत ती नेऊन नक्की घालते. मग मात्र लाड करत नाही. तसं परमार्थामध्ये जोपर्यंत पहिली अवस्था आपली बिनचूक ठरत नाही तोपर्यंत आपण पुढच्या साधनावर कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न आपल्याला सफल होणं केव्हाही शक्य नाही. म्हणून पहिलं आता शाळेमध्ये पहिल्यांदा वाराखड्या उजळणी ही जर माणसाची जर पक्की जर झाली तर पुढे शिकण्याला बरंच त्याचं सहकार्य मिळतं. आणि ती जर कच्ची राहिली तर मग थोडा प्रतिबंध होतो, कष्टदायी जीवन होतं आणि मग त्याला म्हणावं तसं त्याप्रमाणे तेवढा फायदा लवकर होत नाही. म्हणून शक्य तितकं अगोदर योग्य बनणं हे अत्यंत परमार्थाची उत्तम प्रकारची स्थिती आहे. पहा, जोपर्यंत मनुष्य प्रथम अवस्थेत योग्य बनत नाही तोपर्यंत पुढची जागा चांगल्या रीतीनं भरून निघत नाही. आता तुम्ही पहा, लहान लेकराला पूर्वी होतं, आता बरेच नवीन औषध निघाले, डोंगरे बालामृत देत होते. त्या डोंगरे बालामृत देण्याचा उद्देश काय? लेकराची प्रकृती उत्तम राहावी की याच्या पलीकडे दुसरा काही हेतू. तसं माणसाच्या परमार्थाची स्थिती आपल्या ठिकाणी अनुभवात यावी याच्या करता लागणारी जी प्रमात्याची परिस्थिती ना योग्यता ती जोपर्यंत योग्य केल्या जात नाही तोपर्यंत त्या प्रमात्याने केलेला परमार्थ म्हणावा तसा माणसाला आनंद देत नाही. पोटभर जेवण केलं आणि अति आवडीचा पदार्थ खायला दिला, तो पदार्थ खात नाही असं नाही, पण भुकेच्या वेळेला जर आवडीचा पदार्थ जर दिला गेला तर त्यावेळेला त्याच पदार्थापासून त्याला त्याची किती आनंद होतो. तसं पूर्वीची अवस्था जर योग्य बनविल्या गेली तर पुढचा मनुष्य आनंदाचा भागीदार होतो हे माणसाने दिसलं. आणि मनुष्याच्या ठिकाणी जर काही चुकत असेल तर पहिली स्थिती माणसं बरोबर करीत नाही. पूर्वी उजळणी परिस्थिती होती. आता मला तरी कळत नाही, पण त्याच्या अगोदर लोक म्हणत होते 100 किती 100 किती इथपर्यंत उजळणी शिकवित होते. पूर्वी कष्टाला गणित अवघड पडलो. तुम्ही कितीला किती नमुना 132ला 126 नमुनायचं येईल की नाही? बरोबर आहे. हे आपण विसरून गेलो. मग त्या टीव्हीत एकाचा कार्यक्रम आला, त्यांना प्रश्न उत्तर बोलण्याच्या विचारायच्या अगोदर त्यानं उत्तर देऊन टाकायचं आणि त्याची एकमेव गोमती की त्याला 100,000 उजळणी पाठवली. आणि तुमच्या बेरजी वजाबाकी गुणाकार किती आहे त्याच्यातच
हे आळस काय झालं? आपल्या दृष्टांत एवढंच पाहिजे, उजळली जर इतकी सुंदर भिंत जर ठरली तर आपण जसं गणितात नापास होऊ शकत नाही, तसं आपण परमार्थामध्ये अगोदरची क्रिया जी काही स्थिती आपल्याला तयार करायची ती जोपर्यंत आपली तयार केल्या जात नाही तोपर्यंत त्याचा काही सुद्धा अर्थ नाही. एकदम लेकराला कॉलेजमध्ये घालतात की नाही, तुम्ही व्यवहारात नियम सांभाळता की नाही? जसं लेकरू एकदम कॉलेजला घालता येतं, नेऊन ठेवता येतंय, पण काही वेळ बसतो का? तसं त्याला जसं योग्य बनवीत त्याला कॉलेजचं शिक्षण दिलं म्हणजे ते शिक्षण त्याला पास करतं आणि पास केल्यानंतर मग त्याला ती डिग्री मिळते. तसं परमार्थामध्ये दोष निवृत्ती करून जर गुणाधाम जर संस्कार जर आपण चांगल्या रीतीने जर परमार्थात केला गेला तर नक्की तो जीवनमुक्ती रूपी पास हा त्याला अवश्य मिळतो, हे मात्र विसरता कामा नये. परमार्थात आपल्याला जीवनमुक्त व्हायचे ही गोष्ट आयुष्यात माणसाला दिसत नाही. आणि जर जीवनमुक्ती हे जर साध्य नाही ठेवलं आणि दुसरं जर त्याला साध्य जर राहिलं गेलं तर तो आमच्या वेदांत शास्त्राचा खरा अधिकारी नाही. परमार्थ करणारा असेल पण तो खरा अधिकारी नाही, ही गोष्ट 100% खरी आहे. म्हणून शक्य तितके वेदांत शास्त्राचं श्रवण करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्याला त्याच्या वाचून आपल्याला इच्छेची पूर्ती केव्हाही होणं शक्य आहे. बाकीच्या बाजूनी तात्पुरतं बरं वाटेल, जसं एखाद्या वेळेला रोग झाला, सामान्य रोग असला, औषध घेतलं बरं वाटतं आणि ती व्यक्ती बरी होती. पण विशेष प्रकारचा जर रोग असेल तर सामान्य औषध काम करत नाही, विशेष रूपाचं औषध घ्यावं लागतं, तरीही त्याला रोग निवृत्ती साथ देत नाही. मग त्याच्याकरता अजून काही विशेष विभाग आहे की नाही? तसं मनुष्याने प्रथम अवस्थेत दोष टाकणं हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. जेवायला बसायच्या प्रात स्नान संध्या आटोपून बसणं हे योग्य आहे की कसं? नंतर जर जेवण केलं योग्य, आणि समजा त्यावेळेला ते जेवण जर नाही पचलं तर मग एखादं चूर्ण खायचं की आधी चूर्ण खाऊन जेवायला बसायचंय? ज्या अवस्थेत जी स्थिती असते त्या अवस्थेमध्ये त्याप्रमाणे वागणं मनुष्याचं निश्चित कर्तव्य असतं. म्हणून वेदांत शास्त्राचं आपण श्रवण करताना त्याला लागणाऱ्या जरुरीची गोष्टी त्या अवश्य कराव्या. आपण पेपर सोडवायला जातो त्यावेळेला आपण सगळे घरचे पुस्तकं घेऊन जातो की नाही? जरी घेऊन गेलो तर आपल्याला कोणी घेऊन जाऊ देतं का? सगळी सामग्री कुठे ठेवावी लागते? घरी. माझा सगळी सामग्री घरी ठेवल्यानंतर तिथे जाऊन काय दिवा लावायचा? बाह्य रूपाची सामग्री घरी ठेवायची आणि त्याचं जे झालेलं मानसिक ज्ञान ते आपल्या चित्तात ठेवून घेऊन जायचे. पण तुमच्या चित्तात काय दिवा लागलाय हे दुसऱ्याला कसा करणार? मग तुमचा दिवा कुठवर लागलाय हे मग आपण काय करावं लागतं? ते पेपर देतात अथवा आपण घेऊन जातो, ते प्रश्न विचारतात, आपण त्याचे उत्तर लिहितो आणि त्या उत्तरावरून त्याच्या डोक्यात काय आहे हे मास्तर त्याचं तारण करतो की नाही करीत? मग आता सगळ्याला सारखे मार्क करून
100 पैकी 99 मिळतात, काहीला 100 पैकी 100 मिळतात आणि काहीला 100 पैकी 4-5 मिळतात. जर सगळ्या गोष्टी अशा होत असताना सुद्धा पुढे का फरक पडतो? तर याचाच अर्थ असा होतो की त्याचा जो अभ्यास आहे, त्याची जी पात्रता आहे, ती पात्रता त्याच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पोहोचे, म्हणून त्याला मार्क कमी जास्त मिळतात. अभ्यास त्याचा कमी जास्त झाला म्हणून मार्कात कमी जास्तपणा झाला. अन्यथा जर 100 मुलांपैकी 100 मुलांनी जर बिनचूक गणित केलं तर 100 जणांनाही तितक्यापैकी तितके मार्क मिळतात. तसं आमच्या वेदांत शास्त्रामध्ये कितीही मनुष्य कसेही असतात, प्रवेशाला कसेही असतात, प्रवेशाला खराब असावं असा मी म्हणत नाही, पण कदाचित कसेही जरी असले आणि त्यांची प्रवृत्ती जर त्यांनी परमार्था जर केली आणि पेपर जर सोडविला आणि सगळ्यांचं जर उत्तर बरोबर जर आलं तर सगळ्याला सगळे काय होतात? माणसं कुठे कमी पडतात? साधनच्या दृष्ट्या संपत्तीमध्ये माणसं कमी पडतात. विवेक, वैराग्य, समाधिषट्क आणि मुमुक्षु, ही जे मुमुक्षु तो जे सांगितलंय याला म्हणत जातं तीव्रतर मोक्ष प्राप्तीची इच्छा, याला म्हणावं मुमुक्षुत्व. ही तीव्रतर इच्छा कशाला तयार? विवेकानं कि वैराग्यानं कि समाधिषट्कानं कि संसारानं, ही जी माणसाच्या ठिकाणची इच्छा तीव्रतर होण्याकरता काय लागतं? कारण परमार्थाला तीव्रतर इच्छा होती. लक्षात ठेवावं, त्याच्यामध्ये दोष असतात आणि ते दोष त्याने त्या साधनाच्या माध्यमातून जसे जसे कमी केले त्या प्रमाणात त्याची इच्छा वाढते. आता तुम्ही पहा, एखादं शेण जर आपण मातीवर टाकलं तर शेण काय करतं? मातीला घेऊनच वर येतं, नुसतं येतच नाही. त्याचे काही अधिकारी असे श्रवण केलं की मुक्तच होतात, आजूबाजूला फेकल्याच जात नाही. त्या मानवी संख्या असतात साधक, तिला कसंही फेका ती बरोबर मुंडक्यावर पडते, बरोबर पायावरच पडते, कुठं आजूबाजूला पडते. तसं ज्या वेळेला माणसं अधिकारी बनतात त्यावेळेला त्याला परमार्थात कसंही टाका, कुठेही टाका, बरोबर ते शेणासारखं मातीला घेऊन उठतात ना, मुक्त होऊनच बाजूला सरकतात. काही काही माणसं अशी परमार्थात राहतात, करतात, पण मातीला घेऊन उठतात. उदाहरण, एखादं दगड जमिनीवर टाकला, दगड वाया जात नाही, फुटून जात नाही, पण माती घेऊन निघत. माणसानं मग शेणासारखं व्हावं की दगडासारखं व्हावं? शेण चांगले. पूर्वमीमांसेत सुद्धा शेण कसले पवित्र होण्याकरता कोण कामी येते? दगडाला सुद्धा पवित्र कोण करते? शेण करते. तसं आपण होत. तिसरा दृष्टांत असा आहे, माणसाने शेणासारखं व्हावं की दगडासारखं व्हावं की पाण्याच्या गाळा पडतात तसं व्हावं? पावसाळ्यात पडत गाळा. कशा व्हावं? गाळ्या कशा असतात?
पडतात, आकाशातून पडतात, लहान पडतात, मोठ्या पडतात, पण त्या कशा असतात? रंग विचारायला कसं असतात त्या? न परिरूप होत नाही, विरघळतात. तसं खेळवणारा माणसाने विरघळत जावं थोडं थोडं. ते विरघळलं म्हणजे थोडं दुसरं होत आहे, आणि विरघळून पहिलं मनातलं नाही गेलं, दुसरं बसायला जागच नाही. एका माणसाने आंबटवरून एका भोगण्याला आणलं, आणि एका दुसऱ्या माणसाने एका भोगण्यामध्ये बासुंदी आणली. त्या बासुंदीवाल्यानं सांगितलं, बाबा तुम्ही भोगण्यात बासुंदी घ्या, माझं भोगणं मला रिकाम पाहिजे. ते तिच्या भोगण्यामध्ये वरण होतं आणि घरात दुसरं भोगलं नव्हतं. आपण काय करायचं, दुसरं भोगणं नाही आणि तिच्या भोगण्यात काय कोणतं आंबट वरण. आता जर तुम्हाला बासुंदीचा लाभ घ्यायचा, आता काय करावं? तुम्हाला आंबटचा कोठ्याने पडल्याने काय करावं लागेल? तुम्हाला त्यागच करावं लागेल, तरच तुम्हाला बासुंदीची मजा येईल की नाही. तशी परमार्थाची खरी मजा येण्याकरता तुम्हाला दोषाचा त्यागच करावा लागणार आहे. दोष घेऊन तुम्हाला परमार्थाची मजा आयुष्यात कदापि येणं शक्य नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने हे शिकत जावं की आपल्या ठिकाणी दोष आहे किंवा नाही. एक तुम्हाला अजून सांगतो, परमार्थ करणाऱ्यात एक मोठा भ्रम आहे. काय? आपण फार चांगले आहोत. की परमार्थ करणाऱ्या एवढा मोठा गैरसमज आहे की बोलायचं काम नाही. परमार्थ करणाऱ्या गुण असावा, दोष नसावा. गुण काय? आपल्यात काही न काहीतरी उणीव आहे, दोष आहे, चूक आहे, आणि हे आपण परमार्थाच्या माध्यमातून सतत अन्वेषण करत जाऊ, शोधित जाऊ. जोपर्यंत आपण आपल्या ठिकाणचा चुकीचा शोध घेत जाईल, तोपर्यंत आपण परमार्थ श्रवण करण्याचे कधीही योग्य बनू शकत नाही. तुम्ही पहा, कितीही परमार्थ करणारा शहाणा असला तरी त्याच्या ठिकाणी दोष असतात. तुम्ही पहा, ज्या वेळेला मनुष्य परमार्थ शिकतो त्यावेळेला बुद्धीच्या तारतम्यामुळे त्याच्या ज्ञानात सुद्धा तारतम्य होतो. जशी बुद्धी असेल तसं मनुष्य ग्रहण करतो. त्याप्रमाणे बुद्धीचं तारतम्यानुसार ग्रहणामध्ये बदलतो, ग्रहण करण्या. मग आता तुम्ही सांगा, कितीही जरी आपल्याला ज्ञान झालं ते कमीच पडेल की जास्त होईल? अशी जर स्थिती आपली जर परमार्थाची जर झाली तर मनुष्य आपल्या ज्ञानात नक्की वाढतो. आता काही मुलं नोकरी करतात. आता नोकरी शिक्षण झाल्यावर मिळते की शिक्षण राहिल्यावर मिळते? कशी करते? झाल्यावर मिळते, नोकरी लागते, पुन्हा का पण शिकतात. त्यांना काय वाटतं की याच्या पुढचा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला पुन्हा मिळविता यावा. तसं सुरुवात परमार्थाचा प्रवेश केला तरी त्याच्या पुढचा जो एक श्रवणाचा भाग आहे तो आपल्या कक्षेत उतरण्याकरता अधिक काहीतरी प्रयास करायला लागतात. थोडं तरी माणसाने वैराग्याची झलक तरी असते श्रवणापुरती थोडी, म्हणजे वैराग्य नसावा असं त्याचा अर्थ नाही. निदान ऐकून 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 कधी न कधीतरी त्याच्या मनावर परिणाम होईल आणि थोडा पुढे सरकल. घरामध्ये म्हातारी माणसं असतात,
पूर्वी शिक्षणाची वस्तू फार कमी होती, शिक्षण फार कमी होतं. आता शिक्षणाला काय आलंय महत्व. पोरग म्हणते बाबा तुम्ही शिकले असते तर चांगलं झालं असतं. तू बाप म्हणतो बाबा तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण काय करू आता, होऊन गेली वेळ, आता काय करणार आहे त्याला. मग मुलगा स्वस्त बसतो की काही करतो, असा ज्या वेळेला बाप बोलतो त्यावेळेला मुलगा काही करतो की स्वस्त बसतो. स्वस्त बसत. मग काय करतो ते, बाबा गेली वेळ जाऊ दे, मी तुम्हाला एक अजून शिकवतो. मग त्या म्हाताऱ्याला पोरग 1, 2, 4 लहान करून त्याला गिरवा लावते. आता ते म्हाताऱ्याने अभ्यास करायचा, लाजावं की त्यानं करावं की आता मला काय येते म्हणून ते बसावं. आम्हाला कुठे येत असते का असं म्हणून जर राहिलं ती येईल का. त्यानं जर त्या पोराचं ऐकलं, आता वर्ष 6 महिन्यामध्ये 12कडे विकले हो. आता लेवणार म्हणतात झालं की कसं झालं. फक्त जर एवढाच अभ्यास केला म्हणून बस, याच्या पलीकडे आपल्याला दुसरं जर तंत्राची तात्पर्य नाही. तसा आपण परमार्थाचा सतत अभ्यास जर केला तर आपली सुद्धा मोक्षापर्यंत तरक्की ही नक्की होऊ शकते महाराष्ट्रात. पण आपण काय करतो, परमार्थाच्या अभ्यासात कमी पडतो. अभ्यास कशाचा करायचा, गुण येण्याचा की दोष निवृत्त करण्याचा. अभ्यास हा आपल्याला कोणता करायचा, दोष निवृत्तीचा अभ्यास करायचा आहे की गुणवृद्धीचा अभ्यास करायचा आहे. जर आपण दोष निवृत्तीकडे समजा लक्ष दिलं नाही, गुणवृद्धीकडे जर लक्ष दिलं आणि त्या मानाने जर बुद्धीनं साथ जर दिलं तर तो उत्तम प्रकारचा शब्दज्ञानी बनतो, तो मुक्त होतो. काय उपयोग आहे, एवढी मरमर केली, इतके नवस केलं, बेजार झालं आणि म्हातारपणी टीव्हीचं पोरग निघालं. जन्म दिला पोरानं ती कोणी, जन्म त्याच केली. आता म्हाताऱ्याला तो कसं झालं सांगा. तसं शब्दज्ञानाने माणसाचं समाधान कसं व्हावं, शिकते वेळी एक लक्षात ठेवावं, अगोदर दोष निवृत्तीला सुरुवात करायची. शाळेत गेल्यानंतर अभ्यास खूप करावा, मान्य पास व्हावं, पण त्याच्यामुळं दुसऱ्या पोराला पटपट बोलायचं सोडून द्यावं. काय अभ्यास करतो तू, काय त्याच्यात सवय, काय नाही द्या याच्यात असं शिकलं असतं. दोष निवृत्ती हा महत्वाचा गुण आहे, की गुण वाढविणं हा महत्वाचा गुण आहे. आजकालची पोरं गुण वाढवित नाही, दोष निवृत्त करीतच नाही, उलट शिक्षणाच्या नावाखाली दोष वाढले. काय उपयोग होतो त्याचा. जर मनुष्याने हा जर हिशोब परमार्थ करताना जर शिकविला तर ज्ञानोपारायाची मांडणी प्रथम दोष निवृत्तीची जी केली ती अतिशय महत्वाची आहे. देहाच्या संघाचा काय करायचं, आणि देहाचा संघ काय आहे, दोष. नाही तर ज्ञानोपारायण अगोदर ज्ञान सांगावं. उठल्याबरोबर आईनं अगोदर ताट आणून द्यावं लेकराला. सगळं झाल्याशिवाय त्याची आई त्याला ताट आणून देत नाही. त्याची दोष निवृत्ती केल्याशिवाय
पुढच्या परमार्थात फलीभूतता होत नाही. म्हणून तर साधू संताला अगोदर दोष निवृत्ती सांगणं हे अपरिहार्य आहे. अगोदर मंगल करावं की अगोदर अमंगल करावं? आता आपण ग्रंथाला सुरुवात करताना अगोदर काय करतो की अमंगल करतो. मंगल करण्याचा हेतू काय? आपल्याला मंगल करण्याचा हेतू काय? अमंगलाचा प्रवेश होऊ नये म्हणून. तसा आपल्याला परमार्थ करायचा कशाला की दोषांनी आपल्याजवळ अजिबात येऊ नये. कदाचित आले तर त्यांनी राहू नये आणि राहून पुन्हा गेले तर पुन्हा कधीच येऊ नये. एवढी खबरदारी जोपर्यंत मनुष्य परमार्थाच्या माध्यमातून करीत नाही तोपर्यंत तुम्ही सांगा परमार्थ हा चांगला वाटतच. आता तुम्ही सांगा परमार्थ करून माणसं पैसे घेतात त्यांना मोठं कोण वाटतं? देव मोठा वाटतो की पैसा मोठा वाटतो? तुम्ही एक साधं गणित करा. जे त्याला मोठं वाटतं तो त्याला प्राप्त करतो. मग माणसं कथा करून पैसे का घेतात? त्यांना कथा महत्वाची आहे, मोठी आहे, चांगली आहे असं परमार्थ करणाऱ्याला सुद्धा वाटत नाही. वाटलं असतं तर एक माग लागलं असतं आणि ज्या अर्थीच्या माग लागला त्या अर्थी एक करतो याच्याद्वारा पैसा मिळू शकतो असं त्याला समजूत होते. म्हणून तो कनिष्ठ का वाटत असता परमार्थ तरी तो प्राप्त करतो. कशासाठी? एक मनुष्य माझ्याकडे आला. महाराज मला अमृत अनुभव सांगावं. येत नाही. काय म्हणून नाही तुम्हाला येते तुम्ही सांगा. मी कशाला जास्त येईल. बरं सांगतो. एकदा दोनदा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले त्यांना समाधान. बरं मारून त्याचं कळालं कशाला त्यानं प्रवचनामध्ये त्याचा वापर करायचा. अमृतानुभवात असं सांगितलंय फलानं सांगितलं त्याच्या व्याख्यानाला त्या प्रश्नाचे उत्तर देण्यात थोडं तेज आलं. त्याला अमृतानुभव आवडला. पुन्हा आयुष्यात पुन्हा एकही गोष्टी सांगितली नाही. आणि ती व्याख्यानं करू 1000-2000 रुपये एका व्याख्यानाने घेतो. मग आता तुम्ही सांगा कसा परमार्थ तुम्ही सांगा. तोंड चांगलं व्हावं, खराब झालंय, थोडं चांगलं दिसावं म्हणून हे पावडर तयार केलं की रुग्णाला घासायचं पावडर तयार केलं. पावडरचा उपयोग कसा तसं परमार्थाचा उपयोग कसा. म्हणून जर ज्ञान वाढायला अडचण पडली तर चांगल्या गोष्टी घडायच्या जर असतील तर पहिल्यांदा दोष निवृत्ती ही साध्य होती. नाहीतर अगोदर याचा संघ काढायची काही गरजच नाही. दुसरं सांगायचं असतं पण त्यांना महात्म्याला कळतं. अगोदर सुरुवातीचे दोष काढले म्हणजे पुन्हा परमार्थाचे दोष कसे काढता येतात हे सोपं जातं. जसं संसारात परमार्थाला देहसंग वाईट आहे तसं परमार्थाला कर्म उपासना साधत की वाजत आहे. कर्म उपासना परमार्थाला साधत की वाजत आहे. साधत की सकाम कर्म केल्यानंतर स्वर्ग मिळतो की मोक्ष मिळतो? स्वर्ग हा एक
संसारातला भाग आहे की संसाराच्या बाजूचा भाग आहे? मग कर्म चांगलं आहे की वाईट आहे? पण हे केव्हा कळतं की आता समज सोडला तर हे कळतंय केव्हा? देह संबंधी जो पसार आहे आणि त्याचा जो संबंध आहे त्याच्यात जर परमार्थ जर केला तर हा परमार्थ सुद्धा संसार होतो. रंगानं रंग मारल्या जातो की विशेष बोलतो? मग रंगाने रंग जर मारल्या जातो तर रंगावर रंग कमून देतात पुन्हा. एक दोन दिले 3 हात मारले उजळ होत की नाही? पण तोच रंग असतो की वायला रंग असतो? एकाच रंगाचे जर फुट तुम्ही जर जास्त दिले तर तो रंग काय होतो? खुलून दिसतो. आणि जर तो रंग खुलण्याकरता तुम्हाला त्याच रंगाचे फुट द्यावे लागतील की नाही? मग तसं संसारातली इच्छा काढून टाकावी, परमार्थात पारत्रिक इच्छा काढून टाकावी आणि मनुष्याने त्याच कर्माला न सोडून देता निष्काम बुद्धीनं जर आचरण केलं तर नक्की माणसाचं चित्त कसं होतं? पवित्र होतं. ताट घासायचं, कचऱ्यानं घासावं की पावडरनं घासावं? ताट जर आपल्याला स्वच्छ करायचं, त्याचा कचरा पडला होता, घेतला आणि ताट घासलं, बरोबर आहे का? कचऱ्यानं घासता येतंय का? निरमा लावला, निर्मळ झालं की ना? काय निर्मळ आहे की स्वच्छ आहे? स्वच्छ आहे, निर्मळ आहे. पण निर्मळ होण्याकरता तुम्हाला कशानं घासावं लागतं? मृत्तिकेने घासावं लागतं की नाही? जशी मृत्तिका जशी त्या भांड्याला निर्मळ त्याच्या स्वच्छता येते की नाही, तसं निष्काम कर्मामध्ये चित्तशुद्धी झाल्यानंतर तो कर्मबाह्य होतो का? निष्काम कर्म हे कर्म नाही का? त्याला फल नाही का? तुम्ही म्हणतात ते फल नाही. निष्काम कर्माला स्वर्ग फल नाही, निष्काम कर्माला धन दौलत मिळत नाही, निष्काम कर्माला काहीच मिळत नाही. असं नाही म्हणजे सगळं नाहीच आहे तरी काय हे त्याच्यात गेल्यावर कळतं. त्याच्यात मग चित्तशुद्धी नावाचं काय आहे? फल आहे. चित्तशुद्धी या शब्दाचा अर्थ काय? दोषाचा संबंध असणं, थोडं असणं, अजिबात नसणं. नाही तर ज्ञानोबा राय अगोदर कशाला संघाचं वर्णन करतील बरं? तुम्ही लक्षात ठेवा. आधी काय बोलावं, मधी काय बोलावं, शेवटी काय बोलावं, की काय बडबड करावी, काय फरक आहेत की नाही? हे जर मनुष्याला जर परमार्थात गणित कळालं ना, त्या माणसाचं वक्तृत्व चांगलं होतं. अजून लंका दूर आहे, आपल्याला खूप पुढे जायचंय. पण साध्या साध्या सुरुवातीच्याच गोष्टी चुकत आहेत. सून सुरुवातीला चुकती की सासू झाल्यावर चुकती? तुम्ही बघा, सूनबाई घरात आल्यावर चुकतीच की नाही काही नवीन नवीन. ज्या वेळेला सूनबाई सासूबाई होती त्यावेळेला तिला सगळं कळतंय की नाही? तसं आपण आता सध्या सूनबाई आहेत की सासूबाई? अजून आपल्याला सासू आली, असलेली सासू खपणं तो प्रश्न निघाला, पण निदान आपल्याला सासू अजून मिळाली नाही. आणि जोपर्यंत सासू मिळत नाही तोपर्यंत सूनबाई तरबेज होत. ही तितकीच गोष्ट. मग सासू असावी की नसावी?
ज्या सुनबाईचं नशीब आहे की ज्याला सासा आहेत. माणसं घरात वृद्ध माणूस असलं की तिथं पोरगीच ते आधी विचारतात घरात कोण पाहिजे तुम्हाला. नाही, घरातली मंडळी वगैरे. सासू आहे का? आहे. सासरा आहे. काय करते? रिटायर झालेले. रिटायर या शब्दाचा अर्थ काय? टायर पंक्चर. कोणत्याही कामाला येत नाही. मग त्याला टिप्पण देता बाजूला बरं म्हणलं बघून सांग. आता काय आधी माणसं मारावेत घरातली आणि मग चोरी केलं निघाव. इतके माणसं बेकार झालेत म्हणताला. आता त्याचं एकच कारण संघ दोष. हे ध्यानातच ठेवावं. हे विषयासक्ती एवढी संकुचित वृत्ती तयार करते की तिला माणसं सुद्धा कपत नाही. अजून समजून मला त्याच्या पुढे बायकोला नवरा सुद्धा कपत नाही का? मी एक म्हणते ती एक म्हणतो. हा मग त्याच्या बाप्पाचा खाल्लं का? विषयासक्तीला नवरा जर आड आला तर बाई काय डिवोर्स देते. काय म्हणतात त्या काय फारकत काहीतरी म्हणा त्याला. ते कशाचं द्योतक आहे? याचं एकच कारण संघ. म्हणून ज्ञानोबारायाचे उपकार इतके चांगले आहेत. म्हणून संसारिकांनी ही ओवी अगोदर पाठ करावी, लक्षात ठेवावी. निदान बिचाराचं या जन्मात तरी चांगलं व्हायला खूप अवसर मिळत हे तितकंच लक्षात ठेवा. शिकवणूक अगदी सुंदर रीतीनं सांगल्या जाते. लेकराला भूक लागते, त्याला खाऊ वाटते. ती आईला मागतं, आई मला भात दूध काय द्यायचं दे. आई वरण भात दूध काढून देते, खाऊ घालते. आई मग काम असतं. ती एकदम त्याच्या नरड्यात कोचिती की नाही, घेती एक चमचे आणती आणि दणकन सगळं कोचून त्याच्या नरड्यात घालती आणि मग जाते आपल्या कामाला. नाही मग काय करते ती? सगळे काम सोडून देते. नवरा म्हणायला झालं की नाही, थांबा थोडं, माझ्या लेकराला भूक लागली. नवऱ्याला सुद्धा गपचूप बसली. ही पतिव्रता की नाही? पतिव्रता आहे, ध्यानात ठेवा. हा नाही तुमच्या मनात त्याला माहीत आहे आपला पतिव्रत्य धर्म बिघडत नाही. कोणापुढे काय करावं हे लक्षात येतं. मग ती जशी निर्मळ अंतःकरणाने त्या लेकराला जीव घालती, त्याचं चांगलं व्हावं, त्याचं पुढे भलं व्हावं याच हेतून की दुसरी. तसं आमच्या साधू संताला संसारिकाला बोलावं आणि त्याला काही दुखवावं असा हेतू असतो का? तुम्ही सांगा साधी. पण काय करता, ते आपला दोषच सोडित नाही. म्हणून अगोदर दोष निवृत्ती किती महत्वाची आहे आणि ती सुटल्यानंतर पुढचा परमार्थ फार सोपा जातो फायद्यासाठी. बसून खायला पैसे पाहिजे की कमवायला पैसे पाहिजे? पैसे कमवायला पाहिजेत की बसून खायला पाहिजे? आधी तुम्हाला काय करावं लागेल? कमवावं लागेल. कमविल्यावरच तुम्हाला बसून खाता येईल की न कमीचा काय बसून खाणार आहे? कमवावं लागेल, शिल्लक ठेवावं लागेल आणि मग आपली ज्या वेळेला परिस्थिती करण्याची कमी झाली त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल? बसून खावं लागेल. पण हे बसून केव्हा खाता येईल? कमवून ठेवलं, सगळं तयार आहे, बँकेत 10 लाख रुपये आणि एकट्याच आहे आपण असा जर ठरतो. आता याला बसून खायला काही कमी आहे का? मग आता हा सुखी की दुःखी? आता हा मनुष्य सुखी की दुःखी? कोणी म्हणेल याला आता काय कमी? पण मरणांत दुःखी.
ते म्हणलं का बाबा काय खाल्ल्यावर कसं त्याच्यात सरल पोटाला लागते ना लोकांना खाऊन फुकट खाऊ घालून आता हे पैसा आल्यावरचा दोष आहे की अगोदर हसलेलं बरं की नसलेलं बरं मग त्याचे पैसे चोराचोर ज्यानं खाल्ले मेल्यावर त्यानं काही पोटाला खाल्ली नाही का संग इतका माणसाला पदार्थाचा संघ आहे त्या देहाचा संघ किती असेल त्याला काही मतिकर न्याय म्हणायचा इतके माणसं परमार्थ करून पैशाचा संग्रह जमितात पोटाला खात नाहीत काही नाही बर नाही खाल्लं तर नाही खाल्लं आमचे पोरं सोरं खातील हरकत नाही तुला तर पोरगही नाही ना रे असल्यावर खाईल की काय होतं ते बघू पण मग काही खबर आहे का खायला असणारे खात नाहीत नसणारे खात नाहीत चोरच खाऊन मोकळे होतात तुम्ही बघा ना असे दोघांच्या भावकीत भांडणं असावे आता तिसरंच कोणी येतं त्याची हायदायला ते कोणी बस बोंबलं तू तिथल्या तिथे काय उपयोग होतो तुम्ही सांगा म्हणून माणसानं देहाचा संग सोडावा हे सगळं देवतादात्म्य देहाशक्ती याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतात आपल्याला कळत नाही तो प्रकार निराळा काय हो कर्मच ना बाबा आज काय व्हायले डॉक्टरकडे गेले काही नाही रे ताप बिपास डॉक्टर म्हणले नाही हो ताप नाही आचार्य नाही हो म्हणले अशात काही कर्मच नाही कसं वाटलं आता हे कर्म न काय काय दोष आहे की गुण आहे असं गुण आहे की का म्हणून कर्म न आता याच्या मनात काहीतरी बसलं मग दुसऱ्यात वैद्याला दाखल ते म्हणलं याला मानसिक दोषानं गेरले मग गोळ्या चालू केले हा थोडं आपलं बरं वाटलं मग बंद केलं पुन्हा काय वाटायला तेच हे दोष का वारंवार येतात त्याला एकमेव कारण विषयाचं प्रेम दोष म्हणून विषयातलं प्रेम म्हणून आहे आमचे गुरुजी म्हणायचे ज्या प्रेमाला विषय लागला त्याला दोष म्हणले जाते आणि ज्या दोषाला गुण लागला त्याला प्रेम हो संसारिक लोकात दोष असतो की नाही ते प्रेमाच्या ठिकाणी प्रवृत्त झाले मग दोषाच्या ठिकाणी काय आलं गुण हा महत्वाचा ठरतो की दोष हा महत्वाचा ठरतो पण हे बदल झाली पण दोष निवृत्तीपूर्वक गुण असणं हे अधिकार आहे आपण ते नुसतं इकडलं तिकडलं इकडे जागा बदलली पण अधिकार नाही आला ज्या वेळेला तो अधिकारी बनतो त्या वेळेला त्याला काय व्हायला पाहिजे हे नको आहे आणि ते हवं आहे संसारात मन लागू नये पण परमार्थातून मन निघू नये हे त्याच्याबरोबर यायला पाहिजे ना आता काही कारणानं संसारात मन लागत नाही तो खरा परमार्थीच नाही तो संसारातला आता ज्या वेळेला भगवत भक्त असतात तुम्ही पहा भक्त आईसे जाणार जे देही उदास मग ते रममाण होतात का संसारामध्ये अजिबात नाही परमार्थात किती रममाण होतात की परमार्थ करताना कदाचित संसारातली दुर्घटना घडली तर त्याचं देखील त्याला भान राहत नाही आहेत की नाही असे दृष्टांत चिखलामध्ये काय तुडवल्या गेला असे हात कोणाचे झाले कसे काय झाले तुम्ही सांगा
एक दृष्टांत तुम्हाला सगळे माहिती आहे. याला म्हणत जात जाऊ खरा परमार्थ. दोष निवृत्तीपूर्वक झालेल्या परमार्थात ती व्यक्ती अशा नमुन्यानं पास होत असते, तरी पण मुक्त होत नाही. बरं तितकंच लक्षात ठेवा. पहिल्या नंबरमध्ये सगळ्या क्लासमध्ये पास झाला म्हणजे लगेच नोकरी लागती असा मात्र त्याचा अर्थ मुळीच नाही. कोण्याही क्लासला गेला की 100 पैकी 100 मार्क, जिकडं तिकडं उदो उदो प्रसिद्धीपत्र. लोक म्हणाले आता काय तुम्हाला कमी, 6 वर्ष झालं म्हणला पाणी भरायलो, अजून नोकरी नाही. ऐका सुख, नोकरी करणाऱ्याला सगळी गोष्ट पूर्ण झाली असं मानावं लागेल की नाही मला. नोकरी मिळाली, भरपूर मिळाली, चांगली मिळाली, आता हे बाकीच्या गोष्टी चांगल्या झाल्या की नाही. तसं मुक्त झालेल्या माणसाचं सगळं चांगलं झालं असं आपण गणित लावावं. आणि आपण गणित असं लावतो, परमार्थ करू लागलो की आपलं चांगलं व्हायले. हे गणित चुकायले. बेरीज करताना मिसळावं लागतं की काढावं लागतं. 17 आणि 12 7 आणि 2 1 आणि 1 29. आपण मिसळले की नाही मिसळले. मग ती मिसळल्यानंतर बेरीज वाढली की घटली. तसं आपण हे जर दोष निवृत्ती ज्या वेळेला होते त्याच्याबरोबरच त्याच्या ठिकाणी गुणवृद्धी होते, त्याच वेळेला हे दोन्ही बेरीज केल्यानंतर मनुष्य मुक्त होतो. आता गृहीत जरा आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकीत काय करावं लागतं? 17तून 27 वजा. वजाबाकीत 1 वजाची बाकी, 1 वजा परिबेर आणि 1 खाली वजा. वरची संख्या खालच्यातून काढावी की खालची संख्या वरच्यातून काढावी? तिच्यात काय आहे, आपण वरची खाली काढली जमल का? मग वजाबाकीला काय करावं लागेल? त्याला मर्यादा आहे. वरची संख्या कशी असावी? मोठी असावी. आणि वजा जी करायची ती संख्या त्याच्यापेक्षा लहान असावी आणि ती जाऊन खाली 0 उरावे, त्याकडे उरावे. तसं खाली आपल्याला जीवनमुक्तीवर जाते आणि मोठ्या आकड्यातून छोटा आकडा काढून टाकले जाते. हे जर आपल्याला गणिताची रीत कळाली तर त्याचे गणित बरोबर येतात की चुकतात. तसं परमार्थ करताना काय वजा करावं आणि कशाची बेरीज करावी हे कळावं. गुन्हे करायचे असले तर 1 रेघ देतात की 2 रेघा देतात? ज्याला आपल्याला गुन्हे करायचे त्यावेळेला 1 रेघ देतात की 2? उभी देतात की आडवी? बेरीज करायची जे असल्यावर त्यावेळेला आडवी देतात की उभी? त्याला 2 आडवी बी उभी. आणि वजाबाकी करायला उभी जमतच नाही. संसाराची विषयाशक्ती जमतच नाही. त्याला आडवीच केली पाहिजे. कशाला? विषयाशक्तीला. त्याला जोपर्यंत आडवं केलं जात नाही तोपर्यंत ती सुखच लागू देत. म्हणजे महाराज का संसार सोडावा का? अजिबात सोडू नका. त्याच्यात मन ठेवू नका. झालं काय करायचं त्याला? मी तुम्हाला सांगतो फार सोपं. शरीर ठेवावं संसारात आणि मन ठेवावं परमार्थात आणि अधिकार ठेवावं गुरुजवळ. झाली त्याची कार्यसिद्धी. हे अवघड दिसणच कसं? कारण आपल्याला जन्मलंच नाही ना चांगलं. कसं होईल तुम्ही सांगा ना. इतकं जर माणसाने परमार्थात जर इतकी साधी गोष्ट जर शिकल्या गेली तो परमार्थ त्याला फार काम करतो. व डॉक्टरनं एक बाटली दिली खोकल्याची, आणली, खोकला राहिला.
ज्या वेळेला डॉक्टरला दाखवून तपासून बाटली आणली तेव्हा 350 रुपये खर्च आला. काय त्याचं तपासणी अमुक तमुक, पण त्या खोकल्याच्या औषधाचा काय आला गुण आला, ताबडतोब राहील. आता यानं काय करावं पुन्हा खोकला आल्यावर? पुन्हा 350 खर्च आहेत की नाही? हा? अगोदर ते लिहिली घ्यावं. विसरून गेली. औषध चांगलं होतं पण त्यांना सांगायला त्यांना कोणतं तेच नाही माहित. नाही हो, फार एका खुराकाच काम झालं. मर आता एक जण 2 खुराक. त्याचं नाव काय महाराज? तेच नाही. खरंच 350. तसं आपण परमार्थात लक्ष ठेवत नाही. संघ निवृत्तीचं लक्षच नाही. पण ते थोडं मस्त संसारात टामटूम डामडोर मस्त अवस्था होती. महाराजाचं ऐकायला मिळालं. महाराजाला हार तुरी आणि जाताना पुन्हा बुक्क. मजा 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 वाटली महाराज. आणि जवळ प्रारंभाने दणका दिला म्हणतात. आपल्याला बरं मारते दारीची नव्हतं ना. आता हे कशाचा उद्योग हे संघाचा परिणाम आहे की परमार्थाचा आहे. ते कोण्या वेळेला उत्सव मिळून येईल. डॉक्टरनं सांगितलं दही खाऊ नका, नाही खात म्हणलं, खाल्लं काही झालं नाही. डॉक्टरला सुद्धा अक्कल नसते म्हणलं, काय इमन घेतात आपले. खाल्लं म्हणलं म्या, आणि डॉक्टर अजिबात खाऊ नका, म्या वाटीभर खाल्लं. पुन्हा गोड होतं म्हणलं, आंबट बी नव्हतं. 1दा 2दा 4दा 5दा 10दा खाल्लं, काहीच झालं नाही. डॉक्टरात काही चव नाही म्हणलं. आणि चव्हा महाराज सुरू झालं म्हणतात. डॉक्टर कसं झालं की ते म्हणले ते खाल्लं का? थोडं खाल्लं नाही म्हणलं. मग हे दमादमानं होतंय की एकदम जादूसारखं होत असते. आता जादूसारखं झाल्यावर डॉक्टरची गरजच पडायची नाही. आणि त्यांना सगळं पुढचं कळतंय. परिणाम होतो की कसा होतो. म्हणून याच्याकरता दोष निवृत्ती ही माणसानं अवश्य शिकावी. काही शिकू नये. आमच्या गुरुजीच्या परमार्थात जे शासन होतं ते फक्त दोष निवृत्ती करता. आणि महाराजाला आमच्या दुसरे जे लोक दोषवान खपत नव्हते ते फक्त दोष होता म्हणून, व्यक्ती म्हणून नाही. नाहीतर किती प्रेम करायचे महाराज, बोलायचं काम नाही. याच्याकरता शक्य तितका जर प्रयत्न आपण जर अशा हिशोबानं जर केला तर नक्की परमार्थात घडी बसते. आणि अशा स्थितीत जर आपण परमार्थ जर साधला तर खरंच त्याला परमार्थाचं काय अवसान आहे हे नक्की कळतं. आपण परमार्थ करतो हो, पण त्याचं म्हणावं तसं अवसान लक्षात येतं. आता तुम्ही सांगा, परमार्थ करणाऱ्याला संसारिकाची गरज असावी की संसारिकाला परमार्थ करणाऱ्याची गरज असावी? हाय नाही, सरळ आहे की नाही. पण परमार्थ करणाऱ्याला आता कशाची गरज होती? संसाराची. म्हणजे हा परमार्थ कितपत योग्य असेल तुम्ही सांगा बरं. समाधान परमार्थानं होतं की समाधान संसारानं होतं? तुम्ही कोण्याही संसारिकाला विचारा, तो प्रामाणिक असेल म्हणतो महाराज काही संसारात राहून म्हणजे समाधान नाहीच. तिचे अनेक कारणं असतील. मग असं आपल्याला ज्ञात असताना सुद्धा आपण त्याच्यात जर पडलो तर आता सांगा ह्याच्यापासून आपल्याला सुख कसं लागेल? राहू दे, काही होत नाही, ऊन बरं वाटतं, बस ऊन बरं वाटतंय म्हणलं राहू दे. तुला कामात दुसरंच काम सुधरू, त्याचं लक्ष काही त्या पोचीत नाही. पोचीला बसतंय पण दुसरंच लक्ष त्याचं वाईलच आहे. काय काय असं देवाला. मग तुम्ही सांगा, अशी जर परिस्थिती जर असेल तर माणसाने काय करावं
हे आमच्या ज्ञानोपरायाच्या चांगलं लक्षात आलं. आणि चांगलं लक्षात आल्यानंतर ज्ञानाचा भाग पुढे ठेवला आणि दोष निवृत्तीचा भाग पहिला ठेवला. तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारिका दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू बोला बोला तर बोला. अशा रीतीनं झालेली सेवा आपण महात्म्याच्या चरणी अर्पण करू. आपण आता इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी महाराज की जय. विनायकं गुरुनौमि सादरे नामशरणं येषां चरणसान्निध्यादिवान्तामन्ति सादरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दनं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षनाथं रावती श्रीधर्मासिमन्तं नमामि वेदान्तम्. श्री रमनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. काय कळण ते तोंड सांगणं नाही ग्रामीण भाषा पाहिजे ना, समाजाला कळलं अशी पाहिजे. त्याच्यापेक्षा अवघड शब्द प्रयोग केला तर काय उपयोग? त्याचा उद्देश काय हे महत्वाचं त्याच्यामध्ये. स्वतःचं प्रेस्टीज दाखवायचं का समाजाचं पोट भरायचं हे त्याच्यामध्ये महत्वाचं. या अवघड प्रक्रिया सोप्या भाषेत करून आता सांगितली. एक आपण लक्षात ठेवायचं. संस्कृत मराठी उकडून इंग्लिश मराठी गीताची. मग कशामुळे केलं? मग आपण तोच पण धरायचा मार्ग. तोंडाकडे पाहायचं आणि कानात येऊ द्यायचं. कुंडली झालं की उठून घरला जायचं. त्याच्या पलीकडे आम्ही काही केलं नाही तिथं. परंतु मी काय सांगितलं की कानात मंत्र फुकण्यापेक्षा हे महत्वाचं. ते त्यांच्या सहवासात वागणं कसं माझ्याबरोबर फार सहवासना वाटले प्रेमानं. बरोबरीनं वागले, ती बरोबरीनं वागले. व्याकरण मला शिकवा म्हणले, पण मी त्यांच्याशी गुरुभाव ठेवला. हाही गुरुभाव शिकवाच म्हणते भजनावाल्या म्हणते मग भजन शिकवा. आपल्याला काही येत चांगलं काही वाक्य येत नाही. जे एकाला इतराला येते आणि त्याला येते ते आम्हाला येत नाही. ही भारी गुणवान झालं की मोठा समाज जगामध्ये पण दोष नाही गेले. म्हणजे म्हणूनच शब्दज्ञानी तयार झाला. शब्दज्ञानामध्ये दोष आहे भरपूर. विवक्षते गुलाम महाराजाला पाठ नाही नाही महाराज सगळं बोल तुमच्या विवक्षेत सगळं जे पुढे नाही नाही असं जे आहे ते मला स्वच्छ द्यायचं आहे. बाकी एक पैसा मी लेश कुठला नाही आपल्याला. हो ना, बरोबर आहे. मग त्यांचे दुसरं ते काय म्हणतात सर्व येव गुरु रेव इरंदा मामा. बरोबर आले की पहिले म्हणून चढत आले की आपलं काय शाळा संपली का चालू आहे? संपली 2001 पेन्शन झालं. एका ठिकाणी गुणाम शब्दज्ञानामध्ये 3 दोष सांगितले. शब्दज्ञानामध्ये 3 दोष सांगितले भागवतामध्ये. अभिमान, दुराग्रहण आणि विषयासन. शब्दज्ञानी खालचा खरा श्लोकामध्ये त्याचं उत्तर कोण्या प्रकारानं वर्णन करायचं. कुण्या रीतीने सांगतात तीनच काय किती दोष आपल्या पाणी याच्या अनुषंगानं काय अंतर किती दोष. ज्या ज्या वेळेला जसा जसा प्रसंग असेल तसा दोष मुख्य दोष. आणि मुख्य विषय सक्ती घेतलीच. त्याच्यातून अनेक अनंत दोष तयार सगळ्या होतात. दोषाची त्याला माया शब्दज्ञान झालं म्हणजे पारिभाषिक शब्दाचा अर्थ कळाला. ब्रह्माकडे गेलंच नाही ते. नाही दोषामुळे गेलं.
असेच जाऊ दे.